नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्कर जवानांच्या सन्मानार्थ नांदगावकरांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा. हजारोंच्या संख्येने नांदगावकरांच्या हातात तिरंगे झेंडे घेऊन सामील झाले. दिनांक 23 मे रोजी नांदगाव शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने हातात तिरंगे झेंडे घेऊन राष्ट्रीय एकता व ऑपरेशन सिंदूर भारतीय जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा हुतात्मा चौक येथून यात्रेची सुरुवात करण्यात आली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अहिल्यादेवी होळकर चौक येथून यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपूर्ण तिरंगा यात्रेत भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, हिंदुस्तान जिंदाबाद, हम सब एक है असे जयघोषाने वातावरण देशभक्तिमय झाले होते. तसेच आतंकवाद्यांचा निषेध असो, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद असे पाकिस्तानचा सर्व देशभक्त नांदगावकरांनी निषेधार्थ घोषणा दिल्या. पहलगाम व युद्धात शहीद झालेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली वाहिली आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सामूहिक राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. तसेच तिरंगा यात्रेत नांदगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी व माजी आजी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, माजी भारतीय सैनिक, डॉक्टर, वकील, व्यापारी, कामगार, तरुण मंडळी, महिला व सर्व धर्मीय देशभक्त, नांदगाव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा चौकातून या ठिकाणी तिरंगा यात्रा सर्व महापुरुषांना अभिवादन करीत ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही आलेली आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण भारतामध्ये आहे. 30 लाख सैनिकांच्या मागं 150 कोटी भारतीय जनता, सर्व जात, धर्म, पंथ, पक्ष सगळं विसरून फक्त आपल्या भारत मातेसाठी, आपल्या मादरे वतनसाठी सर्वजण आज या ठिकाणी एक झालेले आहे. आणि या एकतेचा हुंकार या यात्रेमध्ये, तिरंगा यात्रेमध्ये बोला. आज जे काही आपल्या भारताचे सैनिक जे आपल्या सगळ्या संरक्षणासाठी 135 कोटी सर्वजण आज इथं उपस्थित झाले. हा कोणत्या धर्माचा कार्यक्रम नव्हता किंवा कोणत्या पक्षाचा नव्हता. पेहलगामचा हल्ला जो अतिरेक्यांनी केला आणि आमच्या माय बहिणींचं सिंदूर पुसलं, त्यासाठी आमच्या भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर दिलं. मी तर आज स्पष्टपणे असे बोलेल की ज्याप्रमाणे शामिलोन सरडा रंग बदलतो ना. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.